आपके आधार कार्ड से आतंकी फंडिंग और मनी लॉन्ड्रिंग हुई है। अभी आप डिजिटल अरेस्ट में हैं। किसी को बताया तो जेल होगी। Madam, your son has been arrested in connection with a rape case here in Pune. No, that's impossible. My son would never do that. आपके नंबर से टेररिस्ट एक्टिविटीज हो रही हैं, आपका सिम कार्ड अभी ब्लॉक कर दिया जाएगा। सर, नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, आत्ता जे तुम्ही संवाद ऐकले ते कोणत्या सिनेमातले नाही आहेत, तर ते आहेत तुमच्या आणि माझ्यासोबत घडणारे दररोजच्या जीवनातले संवाद. मित्रांनो, यालाच म्हटलं जातं डिजिटल अरेस्ट स्कॅम. या स्कॅमची नुकतीच झालेली उदाहरणं जर द्यायची झाली तर वर्धमान ग्रुपच्या संचालकांचे 7 कोटी आणि एका सेवानिवृत्त शिक्षिकेचे काही लाख रुपये एका झटक्यात या स्कॅमर्सनी उडवलेले आहेत. तर चला मित्रांनो, आजच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि करूया पोस्टमार्टम या डिजिटल अरेस्ट स्कॅमचं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कृपया स्किप करू नका, कारण आजच्या व्हिडिओमुळे तुमची किंवा तुमच्या संबंधित इतर तुमच्या नातेवाईकांची आयुष्यभराची कमाई वाचू शकते. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की स्कॅमर्स हा स्कॅम कसं करतात. दुसरा मुद्दा, कायद्याची यात प्रक्रिया काय आहे. आणि तिसरा मुद्दा, आपल्याला जर एखादा कॉल असा आला तर तो फेक आहे हे कसं ओळखायचं. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया. पहिला मुद्दा, स्कॅमर्स म्हणजे स्कॅमर्सची टोळी आपलं काम कसं पूर्ण करते. या प्रक्रियेला आमच्या कायद्याच्या भाषेत मोडस ऑपरंडी म्हणतात, म्हणजे त्यांची कार्यपद्धती म्हणतात. ती कार्यपद्धती नक्की काय आहे आता मी तुम्हाला समजावून सांगतो. यांची पहिली स्टेप असते तुम्हाला व्हॉट्सअप किंवा स्काईपवरून कॉल करणं. हे जे स्कॅमर्स आहेत हे तुम्हाला कॉल करतात आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर कॉल करून पहिल्यांदा असं सांगितलं जातं, तुमच्या नावावरून एक पार्सल तैवानला गेलेलं आहे किंवा इतर कोणत्या देशाला गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ड्रग्ज किंवा इतर नार्कोटिक सबस्टन्सेस किंवा डुप्लिकेट पासपोर्ट आहेत असं सांगितलं जातं, किंवा मनी लॉन्ड्रिंगमध्ये तुमचं नाव अडकले असं सांगितलं जातं, किंवा इतर अशी काही कारणं सांगितली जातात ज्यामुळे तुम्ही पटकन पॅनिक अवस्थेत जाल आणि इथून त्यांच्या प्रवासाला सुरुवात होते. तुम्ही एकदा घाबरलाय हे त्या स्कॅमर्सच्या लक्षात आलं तर तिथून त्यांच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होते. त्यांचा दुसरा टप्पा असतो की हायर ऑथॉरिटीकडे कॉल ट्रान्सफर करणं. यामध्ये ते तुम्हाला सांगतात की तुमची जी केस आहे ते मुंबई सायबर क्राईमला किंवा मुंबई ASTU किंवा मुंबईच्या अँटी टेरर स्क्वॉडला ही केस ट्रान्सफर केलेली आहे असं तुम्हाला सांगितलं जातं. आणि मग येतो तुम्हाला व्हिडिओ कॉल. त्या व्हिडिओ कॉलमध्ये हुबेहूब पोलीस स्टेशन सारखा दिसणारा एक सेट उभा केलेला असतो. पाठीमागं महाराष्ट्र पोलिसांची पाठी लावलेली असते, समोर त्या अधिकाऱ्यांचं नाव लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर वायरलेस सेटचा पाठीमागून कुठून तरी आवाज येत असतो. तुम्हाला पुरेपूर असं दाखवलं जातं की तुम्हाला जो तो कॉल व्हिडिओ कॉल आलेला आहे तो पूर्णतः पोलीस प्रशासनामार्फतच आलेला आहे. किंवा दुसऱ्या केसमध्ये सांगायचं झालं तर एखाद्या जज मार्फत तुम्हाला कॉल आलेला आहे असं दाखवलं जातं. पाठीमागं कोर्टाचा हुबेहूब सीन उभा केलेला असतो आणि ती व्यक्ती जी समोर बसलेली असते त्यानं त्या न्यायमूर्तींचे कपडे घातलेले असतात. तिसरा मुद्दा तर CBI इन्व्हेस्टिगेशन चालू आहे असं सांगितलं जातं. पाठीमागं सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा बोर्ड लावलेला असतो, पुढे त्या अधिकाऱ्याचं नाव ठेवलेलं असतं आणि ते पण तुम्हाला भीती दाखवायला चालू करतात की तुमच्या नावावर जे काही पहिल्यांदा व्हॉट्सअप कॉल आलेला आहे तो गुन्हा तुम्ही केलेला आहे आणि आता तुम्ही डिजिटल अरेस्टमध्ये आहात. ही असते त्यांची दुसरी पद्धत. मित्रांनो, आता येतो या स्कॅमचा सगळ्यात धोकादायक पार्ट, ते म्हणजे हाऊस डिजिटल अरेस्ट. मित्रांनो, ज्यावेळी तुम्हाला पूर्णतः असं भासवलं जातं की समोरनं कॉल केलेली व्यक्ती ही प्रशासकीय व्यक्ती आहे, भले ती कोणत्याही प्रशासनाची असो, ती व्यक्ती तुम्हाला सांगते की आता तुम्ही जो गुन्हा केलेला आहे तो खूप भयानक गुन्हा आहे. आता तुम्ही कुणाशी बोलू शकत नाही, ना घरात आलेले कोणते कॉल रिसिव्ह करू शकता. तुम्हाला एका खोलीत जायला सांगितलं जातं किंवा घराचा दरवाजा बंद करायला सांगितला जातो आणि तुम्हाला सांगितलं जातं की जोपर्यंत प्रक्रिया ही न्यायिक प्रक्रिया त्यांनी जी सुरू केलेली आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्या व्हिडिओ कॉल पासून अजिबात कुठेही जायचं नाही. मित्रांनो, ही असते त्यांची तिसरी स्टेप आणि यालाच म्हटलं जातं डिजिटल हाऊस अरेस्ट. मित्रांनो, हाऊस डिजिटल अरेस्ट ही प्रक्रिया पूर्णतः बेकायदेशीर असते, कारण कोणत्याही कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट हा शब्दच अस्तित्वात नाहीये, परंतु
ज्या पीडितेला हा कॉल गेलेला असतो ती पीडित व्यक्ती इतकी घाबरलेली असते की ती चटकन ह्या सगळ्या गोष्टींवर ब्लाइंडली विश्वास ठेवते आणि त्यांच्या जाळ्यात अडकते. मग या डिजिटल स्कॅमचा शेवटचा आणि चौथा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे अमाऊंट व्हेरिफिकेशन. यामध्ये पीडितेला सांगितलं जातं की तुमच्या खात्यावर जेवढी रक्कम आहे ती आम्हाला ब्लॅक आहे का व्हाईट आहे हे तपासायचं आहे आणि यासाठी तुम्हाला ती रक्कम जी आहे ते आमच्या आरबीआयच्या अप्रूव्ड अकाउंटमध्ये टाकायला लागेल आणि टाकल्यानंतर 15 मिनिटात तुम्हाला ती रक्कम परत मिळेल. परंतु ती रक्कम मित्रांनो कधीच परत मिळत नाही आणि जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला हे लक्षात येते की आपल्याबरोबर स्कॅम झालेला आहे तोपर्यंत खूप वेळ निघून गेलेला असतो आणि त्या व्यक्तीची जी काही आयुष्यभराची कमाई असते ती एवढ्या 10 ते 15 मिनिटात पूर्णतः स्वाहा होते. मित्रांनो, आता ही डिजिटल अरेस्ट स्कॅमची समस्या किती मोठी आहे हे आपण पाहूया. नुकत्याच जाहीर झालेल्या रिपोर्टनुसार हे स्कॅमर्स आपलं रॅकेट भारतातून चालवत नाहीत, तर हे जे रॅकेट आहे ते म्यानमार, कंबोडिया किंवा व्हिएतनाम अशा देशांमधून चालवलं जातं. यासाठी भारतीय नागरिकांना विविध नोकरींची आमिष दाखवून तिथं नेलं जातं आणि सक्तीनं त्यांच्याकडून हे स्कॅमचं काम करून घेतलं जातं. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये या स्कॅमचा उल्लेख करून भारतीयांना रुको, सोचो और ऍक्शन लो हा महत्वाचा नारा दिलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हे स्कॅमर्स आहेत ते आपल्याला विचार करण्याचा अजिबात वेळ देत नाही. आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात भीती दाखवली जाते आणि आपल्या असहाय्यतेचा फायदा घेऊन किंवा आपल्या भीतीचा फायदा घेऊन ते चटकन पैसे उकळण्यात यशस्वी होतात. महाराष्ट्र पोलीस दलाचा घटक म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या मनावर कोरून ठेवा. सत्य क्रमांक 1, भारतीय न्याय संहिता किंवा भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजेच BNS आणि BNSS आणि इतर भारतातल्या तमाम कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट किंवा डिजिटल हाऊस अरेस्ट नावाची कोणतीही संकल्पना, कोणतीही व्याख्या, कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. पोलीस किंवा इतर कोणतंही प्रशासन तुम्हाला डिजिटल अरेस्ट करू शकत नाही. जर पोलीस किंवा इतर प्रशासनाला तुमची चौकशी करायची असेल तर भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या प्रक्रियेनुसार तुम्हाला लेखी नोटीस दिली जाते आणि मगच तुम्हाला त्या चौकशीसाठी बोलवलं जातं. कोणतंही प्रशासन, पोलीस प्रशासन असो किंवा इतर कोणतंही प्रशासन असो, हे व्हॉट्सअपवर किंवा स्काईपवर किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमची चौकशी करत नाही. सत्य क्रमांक 3, कोणतीही तपास यंत्रणा, मग ती पोलीस असो, ईडी असो, सीबीआय असो किंवा कस्टम असो, हे कधीही पैशांची ट्रान्सफर करा असं तुम्हाला कधीच सांगणार नाही. आपल्याला एखादा व्हिडिओ कॉल आलेला असेल तर तो फेक आहे हे कसं ओळखायचं याबाबत थोडंसं सांगतो. सर्वात प्रथम समोर जो व्यक्ती आहे त्याचे बॅजेस बघा. ते जर तुम्हाला थोडे जर संशयास्पद वाटले तर तुम्हाला लगेच कळू शकतं की समोरचे व्यक्ती फ्रॉड आहे. दुसरा मुद्दा की कोणताही पोलीस प्रशासनाचा अधिकारी असो किंवा इतर कोणतेही प्रशासनाचे अधिकारी असो, ते समोरच्या व्यक्तीशी फोनवर कधीही अरेरावीने किंवा गुंडागर्दीच्या भाषेत बोलत नाही. स्कॅमर्स जे असतात ते शक्यतो गुंडागर्दीच्या भाषेत किंवा अरेरावीच्या भाषेतच आपल्याशी संपर्क साधतात. समजा तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या नातेवाईकांच्या बाबतीत हा प्रकार घडत असेल तर काय करायचं? समोरची व्यक्ती कितीही ओरडत असू द्या, कितीही शिवीगाळ करत असू द्या, तुम्ही तो कॉल डायरेक्टली कट करा. त्याला उत्तर देत बसू नका. हा झाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, त्याने ज्या आस्थापनेचं नाव घेतलं असेल, फॉर एक्झाम्पल मुंबई अंधेरी पोलीस स्टेशनचं नाव घेतलं असेल किंवा जुहू पोलीस स्टेशनचं नाव घेतलं असेल, तिथं तुमची चौकशी चालू आहे असं सांगितलं असेल, तर गुगलवरून त्या पोलीस स्टेशनचा नंबर शोधा, त्या आस्थापनेचा नंबर शोधा, तिथं फोन करा आणि तिथं फोन करून असा काही प्रकार घडलाय का याची माहिती करून घ्या. याद्वारे तुम्ही तुमची होणारी फसवणूक 100% टाळू शकता. समजा तुम्ही भीतीपोटी पैसे ट्रान्सफर केलेच असतील तर गोल्डन अवर एक कन्सेप्ट असतो. यामध्ये तुम्ही एका तासाच्या आत जर 1930 म्हणजेच 1930 या नंबरवर जर कॉल केला तर तुमचे पैसे ज्या अकाउंटवर पाठवलेले आहेत तिथं ते पैसे गोठवले जातात. आणि दुसरं म्हणजे cybercrime.gov.in ह्या दोन्ही मी स्क्रीनवर देत आहे. तिथं तुमची ऑनलाईन कंप्लेंट नोंदवा जेणेकरून तुम्ही पाठवलेले पैसे तात्काळ गोठवले जातील. आता येतो डिजिटल अरेस्ट आणि इतर असे स्कॅम ज्यापासून तुमचे पैसे जाण्याची शक्यता असते त्यापासून स्वतःचं
रक्षण कसं करायचं, आपल्या कुटुंबियांचं रक्षण कसं करायचं, यासाठी काय काय उपाययोजना करता येतील या मुद्द्याकडे. मुद्दा क्रमांक 1 आहे मित्रांनो की आलेला संशयास्पद कॉल हा तात्काळ कट करा. यामुळं कोणतेही पोलीस तुमच्या घरी येणार नाहीत. उलट तुमची जी मेहनतीची कमाई आहे, जी आयुष्यभराची कमाई आहे, ती सुरक्षित राहील. तुमच्या बँकेचे, तुमच्या डिजिटल पेमेंटचे सर्व पासवर्ड्स हे वेळोवेळी अपडेट करा. ते अशा पद्धतीने ठेवा की सहजासहजी क्रॅक होणार नाही. आणि तुमच्या मोबाईलवर बँकेचे ट्रान्झॅक्शन अलर्ट सुरू करा. तुमच्या खात्याशी संलग्नित असणारा युजर ID, OTP, पासवर्ड, पिन त्या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. अगदी स्वतःला बँक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला कॉल करणाऱ्या व्यक्तीलाही अशा पद्धतीची माहिती द्यायची नाहीये. उलट सर्व बँका ह्या वेळोवेळी जाहिरात करत असतात की आम्ही कधीही कोणत्याही युजरला त्यांचा युजर ID, पासवर्ड, OTP अशा प्रकारच्या गोष्टी विचारत नाही. कोणतीही बँक अशा गोष्टी विचारत नसते. त्यामुळे समोरच्यानं कितीही आग्रह केला तुमच्या ATM कार्डचे, तुमच्या क्रेडिट कार्डचे शेवटचे 4 अंक सांगा, हे आहे ते आहे, तरी ह्याकडे दुर्लक्ष करा आणि अशा प्रकारची कॉन्फिडेन्शियल माहिती चुकूनही कोणालाही देऊ नका. आता नवीन एक कन्सेप्ट आलेला आहे व्हॉट्सअप घोस्ट पेअरिंग नावाचा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या मित्राकडून एखादा फोटो येऊ शकतो आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं, अरे हा फोटो पाहिलास का. तुम्ही ज्या क्षणी तो फोटो पाहण्यासाठी त्या लिंकला क्लिक करता त्यावेळी तुमची माहिती सगळी घेतली जाते. अनावधानानं तुम्ही ती माहिती भरता आणि याच ठिकाणी तुमचा फोन पूर्णतः हॅक होऊन त्यातील संपूर्ण माहिती जी आहे ती त्या हॅकर्सच्या ताब्यात जाते आणि तुमचं बँक खातं रिकाम होऊ शकतं. मित्रांनो, अज्ञात स्रोताकडून किंवा इतर कोणाकडून ही जर असा फोटो आला असेल की हा फोटो पाहिलास का, कृपया अशा कोणत्याही लिंक्सला ओपन करू नका. समोरची व्यक्ती तुम्हाला कितीही धमकी देत असेल, तुमच्यावर कितीही दडपण टाकत असेल, तुम्हाला कितीही शिव्या देत असेल, तुम्हाला कितीही भीती दाखवत असेल, तर कोणत्याही परिस्थितीत त्या दबावाला, त्या आमिषाला बळी पडून आपली आर्थिक जी हे असते ट्रान्झॅक्शन असते ते कधीही त्या व्यक्तीबरोबर करू नका. सरळ असा कॉल कट करा, निश्चिंत राहा. असं केल्याने तुमच्या घरी कोणताही पोलीस किंवा कोणतंही प्रशासन येणार नाही. दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी इतकी पुढे जात आहे तसे प्रत्येक गुन्हेगार हा हायटेक आणि हायटेक होत आहे. या सर्वांपासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जागरूकता. मित्रांनो, मी स्वतः महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आहे, त्यामुळे मी हा सर्व तुम्हाला उपाययोजना सांगितलेल्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फॅमिली मेंबर्सना, विशेषतः असे वृद्ध नागरिक जे आहेत जे एकटे राहतात किंवा पती पत्नी राहतात, त्यांची मुलं कुठेतरी बाहेर कामासाठी आहेत, अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून सायबर स्कॅम जे आहेत ते काही प्रमाणात का होईना थांबतील आणि आपली भोळी भाबडी जनता जी आहे ती आपली जन्मभराची कमाई अशा स्कॅमरच्या हाती देणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद.